दगडूशेठला गेलो पण बाहेरूनच दर्शन झालं का तर चला सांगते. जात असताना भक्तिशक्तीवरून जाणार होतो कारण आज स्वातंत्र्य दिन होता आणि इथला झेंडा बघितल्याशिवाय आमचं मनच भरत नाही. असं तर रोजच बघतो पण आज त्याला खूप जास्त महत्व होतं. मग काय 1760 सिग्नल उलटल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो दगडूशेठ हलवाईपाशी. आता आज सुट्टीचा दिवस म्हटल्यावर गर्दी खूप जास्त होती. मग काय लाईन मधून दर्शन घेणं आम्हाला पॉसिबलच नव्हतं का तर घरी यायला आम्हाला संध्याकाळ झाली असती म्हणून. मग काय आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आम्ही पटकन निघालो. आता येत असताना हा देखावा यावर्षीचा आहे. यावर्षी प्रेम मंदिर होणार आहे वृंदावनचं. याचं सगळं कन्स्ट्रक्शन बघून आहो म्हणाले की चल तुळशीबागेत पण जाऊया. मग काय शिरलो तुळशीबागेमध्ये. आता सण आलाय म्हणलं व्हरायटी खूप जास्त होत्या पण मला काही इथलं आवडतच नव्हतं आणि ज्या गोष्टी आवडत होत्या त्याच्या प्राईस खूप जास्त होत्या. मग काय तुळशीबागेच्या बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. आता निघत असताना आहो मला म्हणाले की चल शनिवार वाड्यात पण जाऊया. आता शनिवार वाड्याला चाललो होतं खरं पण तिथली गर्दी आणि ट्रॅफिक बघूनच नको म्हटलं. आता घरून निघताना तर आम्हाला काहीच पाऊस नव्हता पण माघारी येताना आम्हाला खूप जास्त पाऊस लागला होता. आता थंड वातावरण झालं होतं म्हटल्यावर आहो मला म्हणाले की चल आपण गरम गरम समोसे घेऊया. आता घरून तर निघताना आम्ही चहा चपाती खाऊन निघलो होतो पण माघारी येताना खूप जास्त भूक लागली होती. मग काय पटकन समोसे घेतले आणि घराकडे निघालो. आता आमच्या टावर लाईनला हे काहीतरी काम चालू आहे म्हणून आमची लाईट 2 दिवसापासून नाहीये. चला व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.